पहिला ऋतुजा सो ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मेथी मटरला काय काय साहित्य लागणार. त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले, 2 चमच मोठाले हरभऱ्याचं पीठ पण घेतलेलं आहे आणि 2 चमचे तुंप पण घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर पण घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालते आणि मेथीचे पानं पण तोडून घेतलेले आहेत, थोडी कोथिंबीर, जिरे, ओवा. चला आता सुरुवात करू रेसिपीला. मेथीचे पानं मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे बारीक करून पानं करून घ्यायचे. आता याला परतून घेणार आहोत आपण तुपामध्ये. अगोदर आपण आता ती मेथीचे पानं परतून घेणार आहोत. कमी साहित्यामध्ये मेथी मटर तयार होते आपले. मी तुंप टाकून देते यामध्ये. परतून घेतल्यामुळे यामधला कडूसरपणा निघून जातो. हे पाहू शकता आपली मेथी पण परतून झालेली आहे. आता आपण काढून घेणार आहोत तिला. तर आता आपण कणिक मळून घेणार आहे. त्यासाठी यामध्ये टाकून देते गव्हाचं पीठ आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पण टाकून द्यायचं. त्यानंतर हे कॉर्नफ्लॉवर पण टाकून द्यायचं. तांदळाचं पीठ घेतलं तरी तुम्ही चालतंय. यामध्ये मी थोडं टाकून देणार आणि थोडं ठेवून देणार आहे. नंतर अर्धा चमचा तुंप, कोथिंबीर, जिरे आणि ओवा हा थोडा हातावर चोळून टाकून द्यायचा. नंतर यामध्ये टाकून द्यायचे पांढरे तिळे आणि ही परतून घेतलेली मेथी. आता याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हळद थोडी आणि थोडं लाल तिखट चवीप्रमाणे आणि चवीप्रमाणे मीठ पण यामध्ये टाकून द्यायचं. असं केल्याच्या नंतर आता याला मळून घ्यायचं. लय पण घट्ट मळायचा नाही, लय पण पातळ मळायचं नाही, मध्यम मळायचा. थोडा घट मळला तरी चालेल. हे पाहू शकता आपला असा उंडा मळून तयार झालेला. आता याला 10 मिनिटं मुरत ठेवायचं. जास्त पण वेळ ठेवायचं नाही, कारण यामध्ये बेसनचं पीठ घातलेलं आहे. पाहू शकता उंडा पण 10 मिनिटांनंतर असा मळून तयार झालेला आहे. आणि थोडं मळून घेते याला. हे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. कॉर्नफ्लोअर मध्ये टाकून देते हे तूप आणि याला मिक्स करून घेते. तूप घट्ट असेल तर याला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. हो तर पातळच करून घ्यायचं तुंप. आता सुरुवात करू आपण. आता याचा मी एक गोळा तोडून घेणार आहे आणि थोडा असा करून घ्यायचा पाटावर. हे पाहू शकता असं करून घेतल्याच्या नंतर याला आणि लाटून घ्यायचं. जर उंडा तुम्हाला वाटत असेल खाली चिटकत असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ पण लावू शकता, पण नाही लावलं तितकं चांगलं. पाहू शकता लाटून तयार झालेलं आहे. आता यावर लावून घ्यायचं कॉर्नफ्लोअर. सगळ्या साईडला लावून घ्यायचा याचा साठा. साठामध्ये हे आपलं आपण जसं तेल लावतो तसंच, लई पण जास्त लावायचं नाही. आणि आपण शंकरपाळ्याला कसं हे करून घेतो तसं करून घ्यायचं. हे पाहू शकता अशी घडी मारून घ्यायची, नंतर अशी मारायची. ही घडी इकडं अशी दाबून घ्यायची वाटलंच तर. त्यानंतर तुमच्या प्रमाणात तुम्ही याला कट करून घेऊ शकता. हे पाहू शकता असं कट करून घ्यायचं.
पाहू शकता आपल्या अशा लेयर्स तयार झालेल्या आहेत याच्या. पाहू शकता आपलं तयार झालेलं आहे. याला शुद्ध मराठी भाषेत शंकरपाळे म्हणले तरी चालतील. आता आपण याला तळून घेऊ. तळून घेण्यासाठी मी गॅस लावून घेते. गॅसवर ठेवून देते कढई. कढई टाकून देते तेल. तेल 2 मिनिटं गरम होऊ द्यायचं. पाहू शकता आपलं तेल पण गरम झालंय. आता यामध्ये सोडून देऊ ते. नंतर याला घेऊ आलटून पलटून. कमी गॅसवर आता याला तळून घ्यायचं. पाहू शकता आपलं तळून तयार झालेलं. आता आपण याला काढून घेऊ. हे पाहू शकता आता काढून घेऊ. ते कुरकुरीत तयार झाले आहेत. मेथी मटारची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूच आपण अशा सोप्या साध्या रेसिपी सोबत.